नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण सहेली या गावामध्ये दशपर्णी अर्क तयार करत आहोत. तर दशपर्णी अर्क हे कीड नाशक आहेत. तर हे साधारण कसं तयार करायचं, याच्यामध्ये कोणकोणते पालं टाकायचे याबाबत आमचे रिसोर्स पर्सन श्री दीपकरावजी इरपतकर हे माहिती देतील. आणि यानंतर आपण हे याची प्रक्रिया चालू करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही शैली गावामध्ये राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत दशपर्णी अर्कचा डेमो हा देत आहोत. दशपर्णी अर्क ड्राम बनवण्यासाठी आपल्याला 200 लिटर पाणी लागेल आणि त्याच अनुषंगाने आपल्याला 1 किलो हिरवी मिरचीचा ठेचा, त्याच्यानंतर 1 किलो लसूण, 1 पाव गोमूत्र, 20 लिटर 20 लिटर गोमूत्र आणि 10 प्रकारचे आपल्याला पाले लागतात. त्याच्यामध्ये 2 किलो शेण. 10 प्रकारच्या पाल्यामध्ये आपला जो फक्त सर्वात महत्त्वाची गोष्ट निंबाचा पाला हा 5 किलो लागतो. त्यानंतर आपल्याला बाकीचे पाले 2-2 किलो लागतात. त्यामध्ये पपईचा पाला 2 किलो, बेस्त्रमाचा पाला 2 किलो, रुईचा पाला 2 किलो, सीताफळाचा पाला 2 किलो, जांबाचा पाला 2 किलो, त्यानंतर कन्हेर पाला 2 किलो, कन्हेर पाला 2 किलो, त्यानंतर जास्वंदाचा पाला 2 किलो, त्यानंतर सीताफळाचा पाला 2 किलो, 2 किलो आपण एरंडीचा पाला घेऊ शकतो आणि 2 किलो आपण जे कोणतं झाड ज्याला बकरी खात नाही तशा पद्धतीचे पण आपलं जो 30-35 झाडं आहे त्यापैकी एक कोणताही असा पाला घेऊ शकतो. असे आपल्याला 10 प्रकारचे पाले घ्यायचे आहे दशपर्णी अर्क बनवण्यासाठी. सर्वप्रथम आपल्याला याच्यामध्ये गोमूत्र आणि 2 किलो जे शेण आहे ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर त्याच्यात थोडंसं आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे आपले अद्रक झालं, लसण झालं आणि मिरची झाली हे आपल्याला त्याचा ठेचा त्याच्यात